हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज डे 2 आहे कॅन्डल मेकिंगचा. व्हेरायटीज ऑफ मोल्ड्स मी ऑलरेडी ऑर्डर केले होते आणि घरी पण अवेलेबल आहेत. बट आज जे मेन मोल्ड जे डिलिव्हर झालं आहे पिओनी कॅन्डलचं आहे. एक मोठा असा रोज फ्लावर सारखं मोल्ड आहे. हे खूप सुंदर दिसतं. हे मी आता जेव्हा बनवेन तुम्ही नक्कीच बघा ते. सो हे जे कॅन्डल आहे मी 2 शेडमध्ये बनवणार आहे, एक लाईट आणि एक डार्क. जो लाईट कलर मी यूज केला आहे तो बेसिकली लास्ट टाईम आपण जे लोटस फ्लावर बनवलं होतं त्याचाच ग्रीन कलर यूज केला आहे मी. तुम्ही जर नाही पाहिला असाल तर नक्की पेजला व्हिजिट करा. मी पोस्ट केला आहे त्या लोटस फ्लावरचा सुद्धा, तुम्ही नक्की बघू शकतात त्याचे व्हिडिओ. सो तोच ग्रीन कलर मी थोडा यूज केला आहे आणि जे काही एक्सेस कलर चारी साईडने नीट फिरवून घ्यायचं आणि जे काही एक्सेस कलर आहे ते काढून परत कंटेनरमध्ये टाकायचं. थोडासा ड्राय जसा होणार हा ग्रीन कलर लाईट शेड जो आहे, जो आपला पहिला बेस आहे, त्यानंतरच आपला जो सेकंड कलर आहे आपण पोर करायचा. सेकंड कलरमध्ये मी डार्क शेड यूज केलेला आहे. डार्क ग्रीन ब्लॅक असं कलर काहीतरी आहे हा. पोर केल्यानंतर मी जे मोल्ड आहे ते टॅप केलं आहे नीट, बिकॉज जर काही कॉर्नर्स राहतात तर ते नीट एफिशियंट दिसत नाही. त्याचे कळ्या नीट दिसल्या पाहिजे म्हणून मी नीट सगळीकडे पोर केलेला आहे. आता मी हे कॅन्डल कमीत कमी 2 ते 2.5 तास ट्राय करायला ठेवणार आहे. बिकॉज कॅन्डल मेकिंगमध्ये पेशन्स राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी शिकली आहे ॲक्च्युली कॅन्डल मेकिंगपासून. बिकॉज ह्याच्या आधी मी जेव्हा स्टार्ट करत होती, जेव्हा मी ट्राय करत होती, एक्सपेरिमेंट्स करत होती, असे खूप वेळा झालं आहे. वरून ते सुकलेलं वाटतं पण आतमध्ये लिटरली ते ड्राय असतं, मॉइस्ट असतं आणि त्याच्यामुळे कॅन्डल निघतसुद्धा नाही आणि काढताना सगळ्या ऑलमोस्ट कॅन्डल तुटत होत्या. सो खूप छान 2-2.5 तास एकदम असं मी ड्राय केल्यानंतरच तुम्ही बघू शकतात की इतकं इझिली ते डिमोल्ड झालं आहे. मला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही पडली. वाव, बघू शकतात कलर इतका सुंदर आला आहे. म्हणजे ते 2 शेड, तो ब्लॅकिश ग्रीन कलर, तो डार्क कलर, खूप सुंदर कॅन्डल आला आहे. मे बी व्हिडिओ फोटोमध्ये तुम्हाला नीट कळत नसेल, बट मी ट्राय केलं आहे तुम्हाला नीट दाखवण्यासाठी. खूप सुंदर दिसतं आहे ते रियालिटीमध्ये. मला लिटरली ते लाईट करायला पण आवडत नाही आहे कारण की ते मेल्ट होणार तर एकदम, बट खूप सुंदर दिसतं आहे ते, तुम्ही पाहू शकतात. व्हेरायटीज ऑफ कॅन्डल आता येतच जाणार आहेत पेजवरती. तुम्ही नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला डायरेक्ट DMसुद्धा करू शकतात. तुमचे काही ओपिनियन्स असतील तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करू शकतात. मला नक्की सपोर्ट करा. थँक्यू सो मच.